माझे नाव रोहन आहे. मी माझ्या आई-वडिलांबरोबर अगदी आनंदाने राहत होतो. नियतीने माझी आणि आईची ताटातूट केली. मी 6 वर्षाचा असताना माझी आई हे जग सोडून गेली. खूप दिवसापासून ती आजारी होती. वडिलांनी शक्य तेवढे सगळे उपचार केले, परंतु काही उपयोग झाला नाही. ती हे जग सोडून गेली आणि मी पोरका झालो. आई गेली तेव्हा बाबा खूपच रडले होते, कारण त्यांचे माझ्या आईवर खूप प्रेम होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील माणसांबरोबर वाद घालून त्यांचा विरोध पत्करून माझ्या आईबरोबर प्रेमविवाह केला होता. पण त्यांना सुद्धा कुठे माहीत होतं की ते घरच्यांच्या विरोधात पत्करून ज्या मुलीबरोबर लग्न करत आहेत, ती मुलगी त्यांना जास्त वर्ष साथ देऊ शकत नाही. परंतु जे नियतीला मान्य होते तेच झाले. माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझे बाबा खूपच एकटे राहू लागले होते. माझ्या बाबांनी घरच्या लोकांबरोबरचे सर्व नाते तोडले होते, परंतु माझ्या आईच्या मृत्यूनंतर बाबांच्या घरच्या लोकांनी त्यांना आधार दिला आणि ते बाबांना म्हणाले की आम्ही तुझे दुसरे लग्न करून देऊ, मग तुझ्या मुलाला आईचं प्रेम मिळेल. पण माझे बाबा दुसरं लग्न करण्यासाठी अजिबात तयार नव्हते. ते म्हणाले की मी फक्त सीमावरच प्रेम करत होतो, तीच माझी बायको होती आणि आता मी एकटा माझ्या बायकोची जी निशाणी आहे, म्हणजे माझा मुलगा आहे, त्याची मी काळजी घेईन. माझ्या काकीने बाबांना समजावून सांगितले की त्यांच्यासाठी पुन्हा लग्न करणं चांगलं होईल, पण बाबांनी तिचं ऐकलं नाही. मी 6 वर्षांचा असलो तरी माझी खूप कामे बाबांना करावी लागत होती आणि मी इतका खोडसाळपणा करायचो की माझे बाबा फक्त 2 दिवसात मला कंटाळले होते. बाबा अगोदरच त्यांचे कुटुंब सोडून दुसरीकडे राहत होते, म्हणून घरात माझी काळजी घेण्यासाठी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुणीही नव्हते आणि बाबांना त्यांचे कामसुद्धा करायचे होते. ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांना काम सांगून घरी परत येत होते. पण जेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हापासून बाबा फक्त माझी काळजीच घेण्यात व्यस्त होते. त्यांना नेहमी याच गोष्टीची भीती वाटत असायची की आपल्या मुलाला जर आपण एकटे सोडले तर त्याच्याबरोबर काही वाईट साईट घडायला नको. परंतु माझा सांभाळ करून बाबा वैतागले होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कामामध्ये सुद्धा नीट लक्ष नसायचे. त्यांना नुकसान सहन करावे लागत होते, म्हणून आजूबाजूचे लोक आणि त्यांचे नातेवाईक त्यांना हीच गोष्ट समजावून सांगत असायचे की तू दुसरं लग्न कर, त्यातच तुझं भलं आहे. सुरुवातीला तर इतर कोणीही दिलेला सल्ला बाबा मान्य करत नव्हते, कारण त्यांना असे वाटत असायचे की मी जर दुसरं लग्न केलं तर माझी दुसरी बायको माझ्या मुलाची नीट देखभाल करेल की नाही, कारण माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करत होते. मला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको या एका गोष्टीमुळे बाबा दुसरे लग्न करण्याचा विचार करत नव्हते. एका मुलासाठी सावत्र आई ही नेहमी सावत्र आईच असते आणि ती तिचे सावत्रपण कधीही दाखवू शकते, या गोष्टीची बाबांना खूप भीती वाटत होती. पण दुसऱ्या बाजूला नातेवाईक आणि घरचे लोक बाबांवर लग्नासाठी दबाव टाकू लागले. त्यांनी बाबांना पटवून दिले की दुसरं लग्न हे माझ्या संगोपनासाठी किती गरजेचं आहे. बाबांना माझ्या संगोपनाची काळजी होती, म्हणून त्यांनी माझ्या भविष्याचा विचार करून लग्न करण्यास होकार दिला. तेव्हा माझ्या काकीने माझ्या वडिलांसाठी जोडीदार शोधायला सुरुवात केली होती. काही दिवसांनी माझ्या वडिलांसाठी एका महिलेकडून प्रस्ताव आला. जेव्हा काकीने बाबांना त्या महिलेचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाबा म्हणाले की मी अशा बाईच्या शोधात आहे जी माझ्या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकेल. मला अशी महिला नको जी दिसायला सुंदर असेल किंवा श्रीमंत घरातील असेल. तेव्हा काकी म्हणाली, मी तुझं बोलणं खूप चांगल्या प्रकारे समजते, पण तू एकदा त्या महिलेचा फोटो पाहिलास तर बरं होईल. मग बाबांनी एका महिलेचा फोटो पाहिला आणि लग्नाला होकारसुद्धा दिला. पण काही दिवसांनी बाबांना समजले की त्यांचे ज्या महिलेबरोबर लग्न ठरलं आहे त्या महिलेला अगोदरच 2 मुले आहेत. ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर बाबांना काकीचा खूप राग आला आणि त्यांनी लगेचच लग्न करण्यास नकार दिला. बाबा म्हणाले, मला वाटते की माझ्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात यावी, म्हणून मी दुसरं लग्न करत आहे. परंतु ज्या महिलेला अगोदरच स्वतःची 2 मुले आहेत, अशी महिला माझ्या मुलाची काळजी कशी घेईल? मला अशा प्रकारची महिला नको. परंतु काकी म्हणाली की ती महिला तशी नाही. मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आहे. ती महिला तिच्या 2ही मुलांना तिच्या माहेरच्या घरी सोडून येणार आहे. त्यावर बाबा म्हणाले, नाही, त्या महिलेची कधी ना कधी ममता जागृत होईल, त्यामुळे मी अशा प्रकारचं पाऊल उचलणार नाही.
मला माझ्या मुलासाठी अशी आई हवी आहे जिला स्वतःचे मूल नसेल आणि ती तिचे पूर्ण प्रेम माझ्या मुलावरच करेल. काकीला अशा प्रकारची महिला शोधण्यासाठी खूप अडचणी येत होत्या, कारण बाबांसाठी त्यांच्या मनासारखी महिला मिळत नव्हती जिच्याकडे स्वतःचे मूल नसेल. त्यामुळे काकीला बाबांसाठी बायको शोधण्यासाठी 6 महिने गेले आणि या 6 महिन्यांमध्ये बाबा खूप जास्त परेशान झाले होते, कारण दिवसेंदिवस त्यांचा व्यवसाय बुडत चालला होता आणि मी माझ्या आईविना आजारी राहू लागलो होतो. त्यामुळे माझ्या बाबांना माझ्या आईची खूप आठवण येत होती आणि मी सुद्धा नेहमीच माझ्या आईची आठवण काढत असायचो. अशातच दिवसेंदिवस मी खूपच जास्त कमजोर होत चाललो होतो, कारण मला माझ्या आईच्या प्रेमाची गरज होती. शेवटी काही महिन्यांनी काकीला माझ्या बाबांसाठी एक बायको मिळाली होती. ती महिलासुद्धा खूप चांगली होती, परंतु तिलासुद्धा एक 7 वर्षांचा मुलगा होता. यावेळेला काकीने माझ्या बाबांसाठी मुलगी पसंत केल्यानंतर ती काकांना म्हणाली की तुम्हीच तुमच्या भावाला लग्न करण्यासाठी तयार करा, नाहीतर पूर्ण आयुष्य ते असेच परेशान राहतील आणि त्यांचं लग्न होणार नाही. काकीने सांगितल्यावर माझे काका आमच्या घरी आले आणि त्यांनी त्या मुलीचा फोटो बाबांना दाखवला. तेव्हा बाबा म्हणाले की मी तुम्हा लोकांना किती वेळा सांगितलं आहे की मला माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी एक चांगल्या आईची गरज आहे. मला माझ्यासाठी बायको नको आहे. तेव्हा काका बाबांना म्हणाले, तू जास्त भावूक होत आहेस. तू तुझ्या मुलाला पाहतोयस का? त्याची काय अवस्था झाली आहे ती? तो किती कमजोर झाला आहे. तुझ्या जागी जर एखादी महिला असती तर तिने या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेतली असती. तुझ्यासाठी आशाने एक मुलगी पसंत केली आहे. ती मुलगी खूपच चांगली आहे. ती तुझी आणि तुझ्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल. पण एक अडचण आहे. तिच्याजवळ एक 7 वर्षाचा मुलगा आहे. ती त्या मुलाला इथेच घेऊन येईल, परंतु तिने शब्द दिला आहे की ती तिच्या मुलावर आणि तुझ्या मुलावर एकसारखंच प्रेम करेल. काकांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर बाबांना खूप राग आला आणि ते रागातच म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, ज्या महिलेला मूल असेल तिच्याबरोबर मी लग्न करणार नाही. त्यावर काका बाबांना समजावत म्हणाले, तुझ्या मनाप्रमाणे बायको मिळत नसेल तर थोडीशी ॲडजस्टमेंट करून लग्न करण्यास काय हरकत आहे, कारण वेळ अशीच निघून जात आहे. माझ्या काकांनी माझ्या बाबांना खूप वेळ समजावले, तेव्हा कुठे माझे बाबा लग्न करण्यासाठी तयार झाले होते. खरं तर माझ्या बाबांना माझ्या भविष्याची चिंता लागून राहिली होती, कारण त्यांना समजून चुकले होते की त्यांच्याकडून माझी चांगल्या प्रकारे देखभाल होत नाही. त्यांना आता समजले होते की घरात एखादी महिला असती तर तिने माझा सांभाळ खूप चांगल्या प्रकारे केला असता. त्यानंतर काही दिवसातच माझ्या बाबांचे त्या महिलेबरोबर अगदी साध्या पद्धतीनं लग्न झाले होते. माझी दुसरी आई आता आमच्या घरात आली होती. माझ्या काकीने त्या महिलेकडून शब्द घेतला होता की तू या घरात आल्यानंतर तुझ्या नवऱ्याची आणि त्याच्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेशील आणि तू सोबतच ज्या मुलाला घेऊन येशील त्या मुलामध्ये आणि या मुलामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाहीस. जर तू दोन्ही मुलांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केलास तर तुला तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर माहेरी ठेवावं लागेल. परंतु त्या महिलेने माझ्या काकीला शब्द दिला होता की ती माझी काळजी खूप चांगल्या प्रकारे घेईल. ती आता आमच्या घरामध्ये आली होती आणि आमच्या घरातील वातावरणामध्ये पूर्णपणे मिसळून गेली होती. त्या महिलेचा मुलगा आणि माझ्यामध्ये फक्त 1 वर्षाचे अंतर होते. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांचे भाऊ वाटत होतो. जेव्हा आम्ही दोघे एकमेकांबरोबर खूप चांगल्या प्रकारे राहू लागलो तेव्हा माझ्या बाबांचा सुद्धा विश्वास बसला की माझी दुसरी आई खूप चांगली आहे. तेव्हा कुठे माझ्या बाबांनी माझ्या दुसऱ्या आईला मनापासून स्वीकारली. ती माझी सावत्र आई होती, परंतु ती नेहमीच माझ्यावर सख्ख्या मुलाप्रमाणे प्रेम करत होती. जर आम्ही दोघे एकाच खेळण्याबरोबर खेळत असलो की ते खेळणं मला हवं असेल तर ती लगेचच तिच्या मुलाकडून ते खेळणं काढून मला देत असायची. माझा सावत्र आईचा मुलगा, ज्याचे नाव राहुल होते, त्याला मी दादा अशी हाक मारायचो. जेव्हा माझी सावत्र आई राहुल दादाकडून खेळणं काढून मला द्यायची तेव्हा राहुल दादा मात्र माझ्याकडे एकटाक पाहत बसायचा, पण हट्ट करायचा नाही. सुरुवातीला तर ती मला माझीच आई वाटायची, पण हळूहळू मी मोठा झालो तेव्हा मला समजले की माझी सावत्र आई आहे, कारण आमच्या घराच्या कपाटामध्ये आमच्या कुटुंबाच्या फोटोचे अल्बम होते. त्यामध्ये माझ्या सख्ख्या आईचा फोटोसुद्धा होता.
जेव्हा मी माझ्या आईचा फोटो पाहायचो तेव्हा विचार करायचो की माझी सख्खी आई जिवंत असती तर किती चांगलं झालं असतं. कारण मी सावत्र आईसाठी माझ्या मनामध्ये जास्त प्रेम ठेवले नव्हते. फक्त माझ्या बाबांमुळे मी तिला माझ्या आईचा दर्जा देत होतो. मी बाबांसमोर तिच्यावर प्रेम करत आहे असं नाटक करत असायचो. परंतु तिने मला मनापासून तिचा मुलगा म्हणून स्वीकारले होते. तिने आम्हा दोघांचे पालनपोषण करताना संस्कारांमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कधीच दुजाभाव दाखवला नव्हता. हळूहळू मी मोठा झालो, परंतु माझं शिक्षण अजूनपर्यंत पूर्ण झालं नव्हतं. राहुल दादाचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो नोकरीवर जाऊ लागला होता. घरातील वातावरण अजूनसुद्धा नॉर्मल होते. पण मी सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत फक्त माझ्या बाबांवरच प्रेम करत होतो. कारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला फक्त असंच वाटत होतं की या घरामध्ये फक्त बाबाच माझे आहेत. भलेही माझी सावत्र आई माझ्यावर कितीही प्रेम करू दे, पण ती माझी सावत्र आई आहे हा विचार सतत माझ्या मनामध्ये असायचा. म्हणून मी माझ्या सावत्र आईसमोर फक्त प्रेमाचे नाटक करायचो. माझं खरं प्रेम फक्त बाबांवरच होतं. तसेच मी माझ्या राहुल दादावर फक्त प्रेम असल्याचा दिखावा करायचो. पण माझ्या मनामध्ये असा विचार यायचा की हा माझ्या बाबांच्या संपत्तीवर अधिकार दाखवण्यासाठी आला आहे. हळूहळू हे मायलेकं माझ्या बाबांच्या सर्व संपत्तीवर कब्जा करतील. त्यामुळे हळूहळू माझ्या मनामध्ये त्या दोघांविषयी कटुता वाढत गेली. अशातच बाबांनी त्यांच्या सर्व व्यवसायाची जबाबदारी राहुल दादावर सोपवली. ते म्हणाले की राहुल, यापुढे माझा सर्व कारभार तू सांभाळ. या उलट घरामध्ये मला कोणतेच काम सांगितले जात नव्हते. मला माझ्या बाबांचा कारभार सांभाळायचा होता. पण माझी सावत्र आई म्हणायची की बाळा, तू अजून लहान आहेस, अजून तुझं शिक्षण चालू आहे, तू शिक्षणावर लक्ष दे. जर तू एवढ्या लवकर या सर्व गोष्टींमध्ये अडकलास तर तुला तुझे आयुष्य मोकळेपणाने जगता येणार नाही. तिच्या बोलण्याचा मागचा अर्थ असा होता की मी माझ्या दादाच्या आणि बाबांच्या मदतीने अगोदर माझं शिक्षण करावं. पण मी नेहमीच तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढायचो. मला असं वाटायचं की ती माझ्या बाबांच्या कारभारापासून मला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. बाबांना असे वाटत होते की माझा सर्व कारभार राहुल दादाने सांभाळावा आणि मी मात्र खूप शिकावे. त्यांनी राहुल दादाला जास्त शिकवले नव्हते, पण त्यांना मला खूप जास्त शिकवून स्वतःच्या पायावर उभे करून एक स्वतंत्र व्यवसाय उभा करून द्यायचा होता. पण बाबांचे असे वागणे पाहून मला असे वाटायचे की बाबा माझ्याकडून जास्त मेहनत करून घेत आहेत. बाबांनी स्वतः उभा केलेला व्यवसाय त्यांनी राहुल दादाला दिला होता. त्याच कारणामुळे हळूहळू माझ्या मनामध्ये आईबाबांविषयी वाईट विचार येऊ लागले आणि राहुल दादावर तर मी अगोदरपासून जळत होतो. वेळ अशा प्रकारे निघून जात होती, माहीत नाही का मला आता घरातील कोणतीच व्यक्ती चांगली वाटत नव्हती. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच राहत असायचो. पण जेव्हा रात्री मी घरी यायचो तेव्हा घरातील कोणीच मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारत नसे. त्यांनी कधीच मला कोणत्याही बाबतीत अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे मला असे वाटत होते की त्यांना माझी काळजीच नाही. घरात खूप सारी अशी कामे होत असायची त्याविषयी मला माहितीसुद्धा नसायची. त्यामुळे मला नेहमी असे वाटायचे की माझी या घरात काहीच किंमत नाही. मी या घरात असलो काय किंवा नसलो काय, कोणाला काहीच फरक पडत नाही. माझ्या आईबाबांना फक्त राहुल दादा हवा आहे. आता तर ते राहुल दादासाठी मुलगी शोधायला लागले होते. ही गोष्ट पण मला कशी समजली तर जेव्हा मी रात्रीच्या वेळी घरी आलो तेव्हा माझ्या सावत्र आईने माझ्यासमोर मिठाईचा बॉक्स केला आणि म्हणाली, बाळा, तोंड गोड कर, तुझ्या दादाचं लग्न ठरलं आहे. तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, दादाचं लग्न? तेव्हा माझी सावत्र आई म्हणाली, हो बाळा, तुझ्या दादाच्या लग्नाचं वय झालं आहे. अगोदर या घरात तुझ्या दादाची बायको येईल, त्यानंतर मी माझ्या सुनेला सांगेल की तुझ्यासाठी एक छानशी मुलगी शोध, कारण तू सुद्धा लग्नबंधनात अडकायला हवंस. तेव्हा मी म्हणालो, तुम्हा लोकांना राहुल दादाचं लग्न करायचं आहे, परंतु तुम्ही तर मुलगी पसंत करून लग्न ठरवल्यानंतर मला सांगितलं. त्यावर माझी सावत्र आई म्हणाली, बाळा, असे काही नाही. सुरुवातीपासूनच माझ्या मनामध्ये हा विचार होता की आपल्या शेजारी असणाऱ्या जयंत काकांची मुलगी आपल्या घरची सून व्हावी, कारण ती खूप चांगली मुलगी आहे. म्हणूनच मी राहुलसाठी त्या मुलीचा हात मागितला. खरं तर मला लगेचच नाते जोडायचे नव्हते, परंतु मला समजले की त्या मुलीच्या घरचे लोक तिच्यासाठी मुलगा शोधत आहेत. जर मी उशीर केला असता तर तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी झालं असतं.
म्हणून मी आज तुझ्या बाबांबरोबर बोलणं करून मला आजच त्या मुलीचा हात मागण्यासाठी जावे लागेल. मी तिथे गेल्यानंतर ते लोक लगेचच त्यांची मुलगी आपल्या घरात देण्यासाठी तयार झाले. म्हणूनच त्याच आनंदात मी तुला मिठाई देत आहे. पण ही गोष्ट मी अजून राहुलला सुद्धा सांगितलेली नाही. जेव्हा तो घरी येईल तेव्हा मी त्याला सांगणार आहे की तुझे नाते पक्के केले आहे. तेव्हा मी असा रिॲक्ट झालो की मला त्यांच्या नात्याविषयी कोणताच फरक पडत नाही. कारण मला असेच वाटत होते की या घरामध्ये जास्त राहुल दादांचाच विचार केला जातो. मग त्याचे लग्न झाले काय किंवा न झाले काय, मला काय फरक पडणार होता. मी शिक्षण घेत होतो पण माझ्या अभ्यासात माझं अजिबात लक्ष नव्हतं. कारण मला अभ्यास करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. परंतु बाबा नेहमी म्हणायचे की तुला एक यशस्वी माणूस बनायचं आहे. ते म्हणायचे की मला वाटते तू माझ्या व्यवसायापेक्षा इतर दुसरा कोणता तरी चांगला व्यवसाय करावास. तू माझ्यापेक्षा मोठं व्हावंस. म्हणून तुला जास्तीत जास्त शिक्षण घेणे गरजेचे आहे. मला माझ्या बाबांना खूप मोठे करायचे होते. म्हणून ते मला जास्त शिक्षण घेण्यासाठी नेहमी सांगत असायचे. पण माझ्या बाबांनी राहुल दादाला तर त्यांनी उभा केलेला व्यवसाय दिला होता. त्या व्यवसायावर माझा काहीच अधिकार नव्हता का? ही गोष्ट माझ्या मनाला नेहमी खुपत होती. त्यामुळे मी नेहमी शांत असायचो. पण माझ्या घरच्या लोकांना वाटायचं की मी माझ्या मित्रांबरोबर एन्जॉय करून थकून घरी येतो म्हणून कोणाबरोबरही न बोलता आराम करतो. याच दरम्यान माझी एका मुलीबरोबर भेट झाली. तिचं नाव सोनाली होतं. सोनालीबरोबर माझी ओळख माझ्या एका मित्राने करून दिली होती. ती त्यांच्याच वस्तीमध्ये राहत होती. सोनाली मला खूप आवडली होती. सुरुवातीला तर सोनाली आणि आम्ही दोघे मित्रमैत्रीणप्रमाणेच राहत होतो. परंतु एक दिवस मी माझ्या प्रेमाची कबुली तिला दिली कारण ती मला खूप जास्त आवडू लागली होती. पण मी खूप चांगल्या घरातील मुलगा होतो आणि सोनाली मात्र एक सर्वसाधारण घरातील मुलगी होती. सोनाली तिची आई आणि 3 बहीण भावांसोबत राहत होती. परंतु जेव्हा मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा तिने लगेचच माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. आता आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो. त्यानंतर या जगात मला सर्वात जवळची व्यक्ती कोण असेल तर ती सोनालीच आहे असे वाटू लागले होते. फक्त सोनालीच या जगात आपली आहे तर इतर कोणीही आपले नाही असंच मला वाटू लागले होते. सोनालीला एक मोबाईल फोन मी खरेदी करून दिला होता कारण तिच्याकडे फोन नव्हता. ती तिच्या भावाच्या मोबाईलवरून लपून-छपून मला फोन करून माझ्याबरोबर बोलत असायची. पैशांची माझ्याकडे कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. माझे बाबा मला नेहमीच पैसे देत असायचे आणि राहुल दादाकडून सुद्धा मला जेवढे मनात येईल तेवढे पैसे मी घेत होतो. परंतु मला ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती की मला प्रत्येक वेळी त्या लोकांसमोर हात पसरावे लागत असायचे. म्हणून मला असे वाटत होते की सर्व काही माझे व्हावे. त्यामुळे मला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज पडणार नाही. हे सर्व पैसे, घर, व्यवसाय सर्व काही माझेच होते. परंतु त्याच्यावर आता राहुल दादाने कब्जा केला होता. मी प्रत्येक दिवशी सोनालीला कुठे ना कुठे फिरायला घेऊन जात असायचो आणि सोनाली माझ्याकडून महागड्या गिफ्टची मागणी करायची. मी सुद्धा तिने सांगितलेली गोष्ट तिला देत असायचो. जेव्हापासून सोनाली माझ्या आयुष्यात आली होती तेव्हापासून तिचे खर्च उचलण्यासाठी मला बाबा आणि दादांकडून खूप वेळा पैसे घ्यावे लागले होते. सोनाली भाड्याच्या घरामध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती आणि नोकरी करत होती. परंतु जेव्हापासून ती माझ्याबरोबर राहू लागली होती तेव्हापासून ती नोकरीवर सुद्धा जात नसायची. तिने जवळजवळ तिचा सर्व खर्च माझ्यावर टाकला होता. आता सोनाली म्हणू लागली होती की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे कारण आपल्याविषयी माझ्या आईला समजलं आहे आणि आई म्हणत आहे की तू त्या मुलावर प्रेम करतेस तर तू त्याच्याबरोबर लग्न कर. मी म्हणालो, सोनाली मी तुझ्याबरोबर लग्न नक्कीच करेन. तुला काय वाटतं मी तुला धोका देईल? त्यावर सोनाली म्हणाली, मला असं वाटत नाही. परंतु माझी आई म्हणते की श्रीमंत घरातील मुले असेच प्रेमाचं नाटक करून मुलींना खेळवत राहतात. परंतु लग्न करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते लग्न करत नाहीत. मी म्हणालो, अशी कोणतीच गोष्ट नाही. मी तुझ्याबरोबर लग्न करेन. मला तुला माझी बायको बनवायची आहे. तेव्हा सोनाली लगेचच म्हणाली, मग तुझ्या घरच्यांना माझ्या घरी माझा हात मागण्यासाठी पाठव. मी म्हणालो, आता मी लगेचच आपल्या लग्नाविषयी घरी काहीच बोलू शकत नाही कारण माझ्या मोठ्या दादाचे अगोदर लग्न होईल. त्यानंतर मी तुझ्याबरोबर लग्न करेल. माझे असे बोलणे ऐकल्याबरोबर सोनालीला राग आला आणि ती म्हणाली, माझी आई बरोबरच बोलत आहे.
तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाही तर तू माझ्यासोबत फक्त टाईमपास करत आहेस. मी म्हणालो, सोनाली असे काहीच नाही. मी तुझ्याबरोबर टाईमपास करत नाही. मला आयुष्यभर तुझी साथ देऊन तुझी काळजी घ्यायची आहे. मी तू जसं म्हणशील तसेच करतो. पण तू माझ्या प्रेमाला चुकीचं समजू नकोस. त्यावर ती म्हणाली, जर तू असं म्हणत असशील तर तू माझ्या घरी येऊन माझ्या आईला खात्री पटवून दे की तू माझ्यावर प्रेम करतोस आणि तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे. आणि नाहीतर माझी आई तुझ्याबरोबर मला बोलूसुद्धा देणार नाही. मी म्हणालो, ठीक आहे. त्यानंतर मी घरी आलो तेव्हा माझ्या राहुल दादाचं लग्न वस्तीतील जयंत काकांची मुलगी साक्षीसोबत पक्के झाले होते आणि आता मला समजले होते की राहुल दादा आणि साक्षीचा साखरपुडा परवाच आहे. मला वाटत होते की मी सोनालीविषयी घरच्यांबरोबर बोलणं करायला हवं होतं, परंतु मी घरी पोहोचण्या अगोदरच राहुल दादा आणि माझे बाबा माझी वाट पाहत होते. मी घरी पोहोचल्यानंतर बाबांनी लगेचच मला त्यांच्या रूममध्ये बोलावून घेतलं. जेव्हा मी बाबांच्या रूममध्ये गेलो तेव्हा राहुल दादा अगोदरच तिथे बसला होता. त्या दोघांनी स्मित हास्य केलं आणि मला बसण्यास सांगितलं. राहुल दादा म्हणाला, हे बघ रोहन, तू खूप समजूतदार मुलगा आहेस, परंतु काही दिवसांमध्ये आमच्या असे लक्षात आले आहे की तू आमच्याकडून खूप जास्त पैसे घेऊ लागला आहेस. तू एका महिन्यामध्ये जवळपास 80,000 रुपये खर्च केले आहेस. तुला हवे तेवढे पैसे तू खर्च कर, परंतु तू पैसे कुठे खर्च करतोस त्या गोष्टीचा विचार करून तू पैसे स्वतःजवळ सांभाळून ठेव. फक्त चुकीच्या जागी पैशांचा वापर करू नकोस. ही गोष्ट राहुल दादाने मला खूपच प्रेमाने आणि तळमळीने सांगितली होती. पण माहीत नाही का मला माझ्या दादाचे बोलण्याचे वाईट वाटले. तेव्हा बाबा म्हणाले, अरे बाळा, तुझा दादा अगदी योग्य तेच बोलत आहे. यापुढे तू पैसे खर्च करताना नीट विचार करून पैसे खर्च कर. बाबांच्या तोंडून हे वाक्य ऐकल्याबरोबर मला प्रचंड राग आला. मी रागातच तिथून उठलो आणि म्हणालो, आता मला माझ्याच घरातील पैसे घेताना सुद्धा विचार करावा लागेल का? मी एवढ्या जोरात बोलत होतो की दादा आणि बाबा माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. माझे बोलणे झाल्यानंतर बाबा अगदी नम्र स्वरात म्हणाले, बाळा, तू कसे बोलत आहेस? परंतु बाबाच्या बोलण्यावर मी काहीही उत्तर न देता घरातून बाहेर पडलो. घरातून बाहेर पडल्याबरोबर माझ्या मोबाईलची रिंग वाजू लागली. सोनाली मला फोन करत होती. मी फोन उचलल्याबरोबर सोनाली म्हणाली, काय झालं? तू अजूनपर्यंत माझ्या घरी का आला नाहीस? मी डोक्यावर हात मारत म्हणालो, मी आता तुझ्याच घरी येत आहे. मी लगेचच गाडी घेऊन सोनालीच्या घरी गेलो. तिथे पोहोचल्यानंतर मी सोनालीच्या घरची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या घरची परिस्थिती खूपच बिकट होती. सोनालीच्या घरात गेल्याबरोबर तिच्या आईने मला बसायला सांगितलं आणि म्हणाली, माझी मुलगी म्हणत आहे की तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस. मी म्हणालो, हो. त्यावर सोनालीची आई म्हणाली, मग तू तुझ्या आईबाबांना आमच्या घरी माझ्या मुलीचा हात मागण्यासाठी पाठव. मी म्हणालो, काकी, आता माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे. त्यांचं लग्न झालं की मी लगेचच माझ्या आईबाबांना तुमच्या घरी पाठवून देईन. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा सोनालीची आई म्हणाली, अच्छा ठीक आहे, पण तू काम काय करतोस? मी म्हणालो, मी अजून शिकत आहे. त्यानंतर माझे बाबा माझ्यासाठी नवीन व्यवसाय काढून देतील. मग मला विचारण्यात आले की तुझे बाबा काय काम करतात? तेव्हा मी माझ्या बाबांविषयी सांगितले. तेव्हा सोनालीची आई म्हणाली, जर तुझ्या बाबांचा एवढा चांगला व्यवसाय आहे तर तुला दुसरा व्यवसाय काढण्याची काय गरज आहे? सोनालीने मला सांगितलं आहे की तुझा मोठा भाऊ आणि सावत्र आई आहे. मी त्यांच्या अशा बोलण्याने थोडासा लाजलो आणि म्हणालो, सोनालीने तुम्हाला योग्य तेच सांगितले आहे. त्यावर सोनालीची आई म्हणाली, तुझ्या बाबांचा एवढा चांगला व्यवसाय आहे, मग तू तोच व्यवसाय का सांभाळत नाहीस? आणि तुझा मोठा भाऊ काय करतो? त्यावर मी म्हणालो की माझा दादा माझ्या बाबांचा व्यवसाय सांभाळत आहे. त्यावर सोनालीची आई म्हणाली, अच्छा, म्हणजे तुझ्या बाबांनी सावत्र मुलालाच त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला आहे आणि सख्ख्या मुलाला आशेवर ठेवलं आहे की त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला नवीन व्यवसाय चालू करून देऊ. याचा अर्थ तुझ्या सावत्र आईने आणि भावाने तुझ्या बाबांच्या सर्व संपत्तीवर कब्जा केला आहे. यामागचे खरे कारण म्हणजे तुझ्या बाबांना त्यांचा सख्खा मुलगा दिसत नाही. त्यावर मी सोनालीच्या आईला म्हणालो, काकी, असे काहीच नाही, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. त्यावर त्या म्हणाल्या, मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर करून देणार नाही. जिथे तुझ्याच घरामध्ये तुला किंमत नाही अशा परिस्थितीमध्ये तू माझ्या मुलीला सुखात तरी कसा ठेवशील? मी म्हणालो, काकी, तुम्ही हे काय बोलत आहात?
मी सोनालीला माझ्या घरामध्ये खूप खुश ठेवेन. फक्त एकदा माझ्या दादाचं लग्न होऊन जाऊ द्या, मग मी सर्व लोक इथे येतील आणि आनंदाने सोनालीला घेऊन जातील. त्या म्हणाल्या, तुझे आई बाबा त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे असा फक्त दिखावा करत आहेत. का तर तुझ्या मनामध्ये असा विचार यायला नको की तुझ्या बाबांनी दुसरे लग्न केले आहे आणि ते तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जर खरंच त्यांचे तुझ्यावर प्रेम असते तर त्यांचा व्यवसाय त्यांनी तुला दिला असता, तुझ्या सावत्र भावाला दिला नसता. तुझा मोठा भाऊ खूप चलाक आहे. तो हळूहळू सर्व गोष्टी त्याच्या नावावर करून घेईल आणि तुला असेच रस्त्यावर फिरावे लागेल. जर तुला माझ्या मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर एक अट आहे. तुझ्या बाबांची सर्व संपत्ती तुला तुझ्या नावावर करून घ्यावी लागेल. त्यावर मी म्हणालो, हे एवढं शक्य नाही, कारण माझे आई बाबा अजून जिवंत आहेत आणि ते जिवंत असताना या सर्व गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यावर तिची आई म्हणाली, मग ठीक आहे, जेव्हा सर्व संपत्ती तुझ्या नावावर होईल तेव्हा तू माझ्या मुलीचा हात माग. त्यावेळी मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर करून देईल. त्या दिवशी माहीत नाही का मला सर्वांचाच राग येत होता. मी सोनालीच्या आईवर सुद्धा रागवून त्यांच्या घरातून निघून आलो होतो. संध्याकाळपर्यंत मी माझ्या मित्राच्या घरी राहिलो. राहुल दादा आणि बाबा सतत मला फोन करत होते आणि आई तर खूप परेशान झाली होती. त्याच वेळी माझ्या मित्राने मला समजावले की तुला घरी जायला हवे, आता रात्र व्हायला आली आहे. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मला माहीत नाही का पण माझीच मला लाज वाटत होती. त्यावेळी घरातील सर्वांनीच मला खूप समजावले की बाळा, तू आमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. जर तुला आमच्या बोलण्याने वाईट वाटत असेल तर आम्हाला माफ कर. यापुढे आम्ही तुला असं बोलणार नाही. ते सर्वजण माझ्यापेक्षा मोठे होते, परंतु ते माझ्यासमोर अशा गोष्टी बोलत होते म्हणून मला अजूनच लाजल्यासारखे वाटत होते. ही गोष्ट नक्की होती की मी या अगोदर कधीच घरातून एवढे जास्त पैसे घेतले नव्हते. फक्त सोनालीसाठीच मी एवढे जास्त पैसे घेतले होते. त्यानंतर कितीतरी दिवस माझे सोनालीबरोबर बोलणे झाले नाही. आता राहुल दादाचे सुद्धा लग्न झाले होते आणि आमच्या घरी वहिनी आली होती. वहिनी खूपच सुंदर होती आणि तिने घरात आल्याबरोबर घराला खूपच चांगल्या प्रकारे सांभाळले होते. तिची घरातील प्रत्येक माणसाबरोबर खूपच चांगली मैत्री झाली होती. पण आता वेळ आली होती ती म्हणजे मला माझ्या घरच्या लोकांना सोनालीविषयी सांगायची. जेव्हा मी सोनालीविषयी घरी सांगितले तेव्हा आई आणि वहिनी दोघीही खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तू आमचे काम हलके केलेस आणि स्वतःच मुलगी पसंत केलीस. त्यानंतर मी सोनालीला फोन करून सांगितले की माझ्या घरचे लोक तुझ्या घरी तुझा हात मागण्यासाठी येत आहे. त्यावर सोनाली म्हणाली, आईने तुला मनाई केली होती ना, जोपर्यंत तू तुझ्या बाबांची सर्व संपत्ती तुझ्या नावावर करून घेत नाहीस तोपर्यंत ती माझं लग्न तुझ्याबरोबर करून देणार नाही. मी म्हणालो, तुझ्या आईचं डोकं खराब झालं आहे. आता मी माझ्या घरी तुझ्या आणि माझ्या नात्याविषयी सांगितलं आहे. जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तू तुझ्या आईचं मन वळवण्याचा प्रयत्न कर. एकदा का मला चांगली नोकरी मिळाली की सर्व काही ठीक होईल. आता माझ्या घरचे लोक माझे नाते घेऊन तुमच्या घरी येत आहेत, त्यामुळे आपल्या दोघांचे प्रेम आता यशस्वी होणार आहे. माझे असे बोलणे ऐकल्याबरोबर सोनाली म्हणाली, ठीक आहे, तू तुझ्या घरच्यांना पाठव, मी आईला समजावते. आता सोनाली तिच्या आईबरोबर काय बोलली होती माहीत नाही, परंतु माझ्या आईला आणि वहिनीला सोनाली खूपच आवडली होती. आता ते लोक आमचे नाते पक्के करून आले होते. ते घरी आल्यानंतर म्हणाले, तुझी पसंती खरंच खूप चांगली आहे. सोनालीच्या आईने आता माझे डोके जास्तच खराब करायला चालू केले होते. ती सतत मला ब्लॅकमेल करत होती की मी तुझ्या शब्दाखातर सोनालीचे नाते तुझ्याबरोबर जोडण्यास तयार झाली आहे, परंतु जोपर्यंत तू तुझ्या बाबांची सर्व संपत्ती तुझ्या नावावर करत नाहीस तोपर्यंत मी सोनालीचं लग्न तुझ्याबरोबर करून देणार नाही. एका बाजूने सोनालीची आई बरोबरच बोलत होती. ती आईला म्हणाली होती की त्यांच्या मुलीचं लग्न एवढ्या लवकर नाही करू शकत, कारण लग्नाची त्यांच्या बाजूने अजिबात तयारी झालेली नव्हती. हे कारण पुढे करून सोनालीच्या आईने लग्नाची तयारी पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी मागितला होता. पण खरं तर त्यांनी 1 वर्षाचा कालावधी यासाठी मागितला होता की या 1 वर्षामध्ये मी माझ्या बाबांची सर्व संपत्ती एकटा वारस बनू शकेन. त्यामुळेच मी आता माझ्या प्लॅनवर फोकस करण्यास सुरुवात केली होती. आता मी घरामध्ये सुद्धा सांगितले होते की मला पुढचं शिक्षण घ्यायचं नाही, कारण अगोदरच मी खूप शिक्षण घेतलं आहे. त्यावर बाबा म्हणाले की बाळा,
तुला अजून थोडं शिकावं लागेल. तेव्हा कुठे अनुभव घेतल्यानंतर तुला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागेल. तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन बाबांना म्हणालो, बाबा, तुमचा एवढा चांगला व्यवसाय असताना मी दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी का करू? या सर्व गोष्टी मला सूट करत नाहीत. आता मला पुढचं शिकायचं नाही आणि तशी गरजसुद्धा नाही, कारण मी तुमचाच व्यवसाय सांभाळणार आहे. पण बाबा असे करण्यासाठी तयार नव्हते. परंतु मी माझा हट्ट सोडला नाही. आता मी घरातील सर्वच लोकांबरोबर विचित्रपणे बोलण्यास सुरुवात केली होती आणि बाबांच्या फॅक्टरीमध्ये जाण्यास सुरुवात करून दादा ज्या ऑफिसमध्ये बसत असायचा त्या ऑफिसमध्ये बसण्यास सुरुवात केली होती. दादाला माझे असे वागणे आवडले नव्हते, परंतु तो काहीही न बोलता शांतच होता. त्याचवेळी बाबांनी मला बाजूला घेऊन समजावले की तुझे असे वागणे राहुलला चांगले वाटत नाही. त्याला वाईट वाटत आहे. प्लीज तू असे करू नकोस. परंतु मी बाबांना म्हणालो, त्याला वाईट वाटले तरी मला काही फरक पडत नाही, कारण सर्व काही माझे आहे, त्याचे काहीच नाही. तो त्याच्या आईसोबत इथे आला आणि लहानाचा मोठा झाला. त्याचे लग्न झाले आणि आज त्याला सर्व काही मिळालं आहे. ते त्याच्या सावत्र बाबांपासून मिळालं आहे. पुढे मी बाबांना म्हणालो, तुम्ही कितीही त्याच्याबरोबर चांगले वागण्याचा प्रयत्न करा, परंतु तुम्ही त्याचे सावत्र बाबा आहात. मी तुमचा सख्खा मुलगा आहे, म्हणून तुम्हाला माझ्याविषयी जास्त विचार करायला हवा. माझ्या तोंडून पहिल्यांदाच असे बोलणे ऐकल्याबरोबर बाबांना आश्चर्य वाटले होते आणि त्यांना एक प्रकारे धक्काच बसला होता. आता जसे माझे मन करत असे मी तसेच करत होतो. फॅक्टरीमध्ये काम करत असणाऱ्या मजुरांचे पैसेसुद्धा मी माझ्याच मर्जीने देऊ लागलो होतो. मी सर्व हिशोब माझ्या हातात घेतला होता. शिक्षण सोडून मी बाबांचा पूर्ण व्यवसाय माझ्या हातामध्ये घेतला होता. परंतु माझे असे वागणे बाबांना अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे ते माझ्यावर नाराज झाले होते. याच कारणाने ते आजारी राहू लागले होते. मला ही गोष्ट माहीत नव्हती की बाबा खूप दिवसांपासून आजारी आहेत आणि डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत, कारण घरामध्ये मी जास्त थांबतच नसायचो आणि कोणाशीच काही बोलत देखील नाही. परंतु ही गोष्ट मला तेव्हा समजली जेव्हा बाबांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि आम्ही सर्व लोक त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत बाबांचा मृत्यू झाला होता. तेव्हा मला खूपच वाईट वाटले होते, कारण बाबा माझ्यावर नाराज होते आणि याच नाराजीमुळे ते मला सोडून गेले होते. जेव्हा माझ्या बाबांच्या मृत्यूची बातमी सोनालीच्या आईला समजली तेव्हा त्या म्हणाल्या, आता सर्व संपत्ती तुझ्या नावावर करणे अजूनच सोपे झाले आहे. त्यावर मी म्हणालो, मला याविषयी काहीच बोलायचं नाही. माझे माझ्या बाबांवर खूप प्रेम होते, म्हणून त्यांच्या मृत्यूने मला तोडून ठेवले आहे. त्यावर सोनालीची आई म्हणाली, मला तसे म्हणायचं नाही, परंतु तुझ्या बाबांच्या जाण्यानंतर त्यांची सावत्र बायको आणि मुलगा तुझ्यासाठी काही शिल्लक ठेवणार नाहीत. म्हणून तू असे काहीतरी कर की त्या लोकांचा रस्ता साफ होऊन जाईल आणि सर्व काही तुझ्या नावावर होईल. एका अर्थाने त्या योग्यच बोलत होत्या. त्यांचे बोलणे माझ्या डोक्यात आले होते, परंतु मी काहीच करू शकलो नाही. बाबांच्या जाण्यानंतर मला असे वाटू लागले होते की जसे काही दादाला अजूनच मोकळीक मिळाली आहे. बाबांच्या जाण्याने आईला खूप मोठा धक्का बसला होता. त्यामुळे ती सुद्धा आता आजारी राहू लागली होती. माझ्या बाबांना ब्लड प्रेशरचा आजार होता. मी माझ्या बाबांना जर माझे मानले असते तर त्यांच्यावर उपचारसुद्धा मी स्वतःच करून घेतले असते. त्यांची सेवा देखील मीच केली असती. पण मला ही गोष्टसुद्धा माहीत नव्हती की माझ्या बाबांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे. या सर्व गोष्टी राहुल दादाला आणि आईलाच माहीत होत्या, कारण ते दोघेच त्यांची काळजी घेत असायचे. बाबांच्या निधनानंतर घरातील वातावरण सुन्न झालं होतं. वहिनीला आता एकटीलाच घरातील सर्व कामे करावी लागत होती, परंतु ती सुद्धा प्रेग्नेंट असल्याकारणाने ती सुद्धा आजारी राहू लागली होती. त्यामुळे वहिनीला घरातील कामे करण्यासाठी अडचणी येत होत्या आणि आई जास्त करून आजारीच राहू लागली होती. शेवटी एक दिवस आईने सोनालीच्या आईला आमचे लग्न करण्यास सांगितले. त्यावर त्या म्हणाले की आम्ही दिलेली वेळ अजून पूर्ण झालेली नाही. त्यांनी लग्नासाठी 1 वर्षाचा कालावधी मागून घेतला होता आणि अजूनपर्यंत तर फक्त 4च महिने झाले होते. वहिनीचे म्हणणे होते की माझे लग्न झाले तर आईची सेवा करण्यासाठी कोणीतरी येईल, पण तिकडे सोनालीची आई आमचे लग्न करून देण्यासाठी तयार नव्हती. मी सोनालीच्या आईजवळ बोलून त्यांना सांगितले की मी माझ्या बाबांच्या व्यवसायावर माझा कब्जा केला आहे. आता हळूहळू सर्व काही माझे होईल. त्यावर सोनालीची आई म्हणाली,
तुझ्याकडून काहीच होणार नाही. आता मला आणि सोनालीला काहीतरी करावं लागेल. मी त्यांच्या अशा बोलण्याचा अर्थ समजू शकलो नाही. तेव्हा त्यांनी मला सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांनी जो काही प्लॅन बनवला होता त्याच्यावर मी आणि सोनालीने लक्ष देण्यास सुरुवात केली. कारण आता मला तसेच करायचे होते जशी माझी होणारी सासू मला सांगणार होती. एक दिवस मी दादा आणि वहिनीला आपापसात बोलताना त्यांचं बोलणं ऐकलं. ते म्हणत होते की आईची सेवा करण्यासाठी एखाद्या बाईचा बंदोबस्त करूया. कारण आता वहिनीकडून घरातील जास्त काम होत नव्हते. घरात कामवाली बाई आली तर ती आईची खूप चांगल्या प्रकारे सेवा करेल. कदाचित त्यामुळे आई खूप लवकर बरी होईल असे ते दोघे नवरा बायको बोलत होते. तेव्हाच मी त्यांच्यासमोर गेलो आणि म्हणालो, दादा, मला एक कामवाली बाई माहीत आहे. ती माझ्या मित्राच्या घरी त्याच्या आईची सेवा करण्यासाठी येत असायची. त्यावर दादा मला म्हणाला, जर तुला एखादी बाई माहीत असेल तर तू त्या बाईचा बंदोबस्त कर. तसे तर आजकालचे जग खूप खराब आहे. आपण कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवर सहजरित्या विश्वास ठेवू शकत नाही. अशा प्रकारे कामवाली बाईचा मीच बंदोबस्त केला होता आणि दुसऱ्या दिवसापासून ती कामवाली बाई आमच्या घरी येऊ लागली होती. पण ती बाई नेहमीच डोक्यावर पदर घेऊन आपला चेहरा लपवत असायची. दादाचे एवढेच म्हणणे होते की त्या बाईने कितीही पैसे घेऊ देत, परंतु तिने आईची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायला हवी आणि तिने घरातील कामेसुद्धा चांगल्या प्रकारे करायला हवीत. त्या कामवाल्या बाईचं नाव गीता होतं. ती कामवाली बाई आता रोज आमच्या घरी येऊन आईची सेवा करू लागली होती आणि प्रत्येक दिवशी नाश्ता स्वतःच्या हाताने बनवून आईला खायला द्यायची आणि आईचे पायसुद्धा दाबून द्यायची. एवढंच नाही तर ती घरातील इतर कामेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करत होती. तिने केलेले काम वहिनीला खूप आवडायचे. एक दिवस मी वहिनीला तिच्याबरोबर बोलताना पाहिले. वहिनी म्हणाली, गीता, मला तुझा चेहरा पाहायचा आहे. ज्या दिवसापासून आमच्या घरी कामाला येऊ लागली आहेस त्या दिवसापासून तू तुझा चेहरा झाकून ठेवतेस. इथे घरामध्ये पूर्ण दिवस तर मीच असते. त्यावर ती म्हणाली, नाही, तुमचा दीरसुद्धा घरातच असतो. त्यावर वहिनी म्हणाली, ते तर कधीतरी घरी असतात. जास्त करून तर मीच घरी असते. वहिनीने लाख वेळा समजावून सुद्धा गीताने तिचा चेहरा दाखवला नाही. गीता सकाळी लवकर आमच्या घरी येत असायची आणि संध्याकाळी 7 वाजता तिच्या घरी परत जात असायची. तिने आमच्या घरचे जेवण कधी खाल्ले सुद्धा नव्हते. वहिनी तिला नेहमी सांगत असायची की शिल्लक राहिलेलं जेवण तू जेवू शकतेस. वहिनी कधी कधी असे म्हणायचे की घरातील सर्व लोकांचे जेवण झाले आहे, त्यामुळे उरलेले अन्न तू खा किंवा तुझ्या घरी घेऊन जा. परंतु ती असे कधीच करायची नाही. एक दिवस वहिनीने जास्तच आग्रह केल्यामुळे गीता जेवण तिच्याबरोबर घेऊन गेली. परंतु दुसऱ्या दिवशी ते सर्व जेवण आमच्या घराबाहेरच्या डस्टबिनमध्ये पडलेले दिसले. तेव्हा वहिनी खूपच हैराण झाल्या होत्या. त्या विचार करत होत्या, ही सकाळी काम करण्यासाठी येते आणि संध्याकाळपर्यंत काहीच खात नाही. तिला भूक लागत नसेल का? ती दिवसभरात एक घाससुद्धा आपल्या तोंडामध्ये टाकत नाही. पण काहीही असेल तरी त्या गीताच्या कामाने घरातील सर्वच लोक खूप खुश होते आणि इकडे दादा आणि मी दोघे आमच्या बाबांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होतो. पण आम्ही दोघे भाऊ सावत्र आहोत ही गोष्ट माझ्या वहिनीला माहीत नव्हती. ती आमच्या वस्तीतील होती, परंतु ती आमच्या वस्तीत राहायला येऊन 5 ते 6 वर्ष झाले होते. अचानक वहिनीची तब्येत 2-3 दिवसांपासून बिघडत असायची. पण वहिनीची डिलेव्हरी होण्यासाठी अजून वेळ होता. परंतु आईची तब्येत अजून पहिल्यासारखी झाली नव्हती. वहिनीला वाटत होते की घरात कामवाली बाई ठेवल्यानंतर तिच्या मदतीने आईची तब्येत चांगली होईल, कारण ती आईची खूप चांगली काळजी घेईल. परंतु आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता सतत तिच्यावर डॉक्टरांचे उपचार चालू होते. अगोदर आईची परिस्थिती अशी होती की ती नेहमी सर्वांबरोबर बोलून चालून राहत असायची. परंतु आता तिने सर्वांबरोबर बोलणे सुद्धा कमी केले होते. ती कुठेही बाहेर न फिरता तिच्याच रूममध्ये बसून दिवस काढू लागली होती. माहीत नाही का, परंतु वहिनी नेहमी गीतावर नजर ठेवून असायच्या. गीता आईसाठी लागणारे पौष्टिक जेवण स्वतःच बनवत असायची. एक दिवस सकाळी गीता कामावर आल्यानंतर घराची साफसफाई करून झाल्यानंतर ती आईसाठी पौष्टिक जेवण बनवून किचनमधून आईच्या रूममध्ये जाऊ लागली. त्यावेळी मी माझ्या रूममध्ये उपस्थित होतो आणि दादासुद्धा त्याच्या रूममध्ये झोपला होता. आता थोड्याच वेळात आम्ही दोघेही फॅक्टरीमध्ये जाण्याची तयारी करत होतो.
पण अजूनपर्यंत मी माझ्याच रूममध्ये होतो. तेवढ्यातच वहिनीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मी लगेचच धावत पळत आईच्या रूममध्ये गेलो, कारण वहिनीचा आवाज आईच्या रूममधूनच येत होता. मी आईच्या रूममध्ये गेलो तेव्हा समोर वहिनीने गीताचा हात घट्ट पकडला होता. ते दृश्य पाहून मी हैराण झालो होतो. मी विचार करत होतो की वहिनी गीताबरोबर हे काय करत आहे. तेवढ्यात वहिनी म्हणाली, हे बघा, ही कामवाली बाई काय करत होती. ती आत्ताच आईसाठी जेवण बनवून घेऊन आली. त्यामुळे मी गॅलरीमध्ये बसून पुस्तक वाचत होते. तेवढ्यात मनात विचार आला की आईच्या तब्येतीची विचारपूस करावी. परंतु जेव्हा मी रूममध्ये आले तेव्हा आईच्या जेवणामध्ये हिला काहीतरी मिक्स करताना मी रंगेहात पकडली आहे. वहिनीने दुसऱ्या हातामध्ये ती बाटली पकडली होती, ज्या बाटलीमधील औषध गीता आईच्या जेवणामध्ये मिक्स करत होती. वहिनी म्हणाली की मी दरवाजाच्या मागे उभी राहून हिला हे सर्व करताना पाहत होती. मी पाहिले, हिने हे औषध मिक्स केल्यानंतर आईने जेवण करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा मी लगेचच रूममध्ये येऊन तिचा हात पकडला आणि तुम्हा लोकांना बोलावण्यासाठी जोरजोरात ओरडू लागले. दादासुद्धा लगेच येऊन वहिनीच्या बाजूला उभा राहिला आणि त्याने लगेचच वहिनीच्या हातातून ती बाटली हिसकावून घेतली. त्यानंतर दादा म्हणाला, हिची झाडाझडती घ्या. हिने अजून तिच्या कपड्यांमध्ये अशा प्रकारचे औषध लपून ठेवले असेल. मी लगेचच दादाजवळ गेलो आणि म्हणालो, दादा तू हे काय करत आहेस? तू एका कामवालीवर आरोप करत आहेस. त्यावर वहिनी म्हणाली, तिने तर आईच्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स केलं आहे. वहिनीने लगेचच तिच्या कपड्यांची तपासणी सुरू केली, परंतु गीता काहीच बोलत नव्हती. तेवढ्यात दादा गीतावर मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, तू कोण आहेस? वहिनी म्हणाली, काय झाले? ही कसली बाटली आहे? दादा म्हणाला, ही विषाची बाटली आहे. दादा पुढे म्हणाला, तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला काढ. तेव्हा मी त्या दोघांना, दादा आणि वहिनीला असे करण्यापासून थांबवत होतो, पण दादा म्हणाला, मी लगेच पोलिसांना फोन लावून बोलावून घेतो. कारण ही नक्कीच कोणीतरी चोरटी बाई असणार. ही चोरी करण्याच्या उद्देशाने इथे आली असेल. मी लाख वेळा विरोध करून सुद्धा वहिनीने ऐकले नाही. तिने लगेचच गीताच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला. जेव्हा तिचा चेहरा सर्वांसमोर आला तेव्हा सर्वांचे चेहरे फिके पडले. वहिनी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, तू इथे काय करत होतीस आणि हे सर्व काय आहे? तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. ती खूपच घाबरलेली दिसत होती. दादाला तर खूप जास्त राग आला होता. ते दोघे नवरा बायको आता माझ्याकडे पाहत होते, पण मी माझी नजर खाली झुकवली होती. तेवढ्यातच दादा म्हणाला, हे सर्व काय आहे? वरून मी म्हणालो, दादा मला याविषयी काहीच माहिती नाही. मला काय माहिती ती काय करत होती. तेवढ्यातच वहिनीने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, सोनाली, तू इथे माझ्या सासूबाईंना काय करण्यासाठी आली होतीस? ती सोनालीच होती जी गीताच्या वेशामध्ये आमच्या घरामध्ये आली होती आणि तिचा चेहरा अजूनपर्यंत कोणीच पाहिला नव्हता. तिचं गुपित फक्त मलाच माहीत होतं. तेवढ्यातच वहिनीने तिच्या एक जोरात कानशिलात मारली आणि म्हणाल्या, पटकन सांग, हे सर्व काय आहे? तू स्वतःच्या तोंडून हे सर्व सत्य कबूल केले नाहीस तर मी लगेचच पोलिसांना बोलावून घेईल. हे ऐकल्याबरोबर सोनाली खूपच घाबरली आणि रडतच म्हणाली, प्लीज मला माफ करा. मी या सर्व गोष्टी मुद्दामून केल्या नव्हत्या, तर मला असे करण्यासाठी रोहननेच सांगितले होते. तेव्हा दादा माझ्याकडे रागातच पाहत म्हणाला, रोहन तुझ्या सांगण्यावरून हे सर्व करत होती का? अरे तुला कोणत्या गोष्टीची कमी होती? तुला आम्ही हर प्रकारचं प्रेम दिलं होतं. आईने तुला सख्ख्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. तुला चांगलं शिक्षण दिलं, तुझ्यावर चांगले संस्कार केले, तुझी काळजी घेतली. माझ्यापेक्षा जास्त तिने तुझ्यावर लक्ष दिलं आणि तूच तिच्याबरोबर असे वागत आहेस. तुला लहानाचा मोठा करत असताना तुला थोडा जरी ताप असेल तर ती रात्र जागून काढायत असायची. आता माझ्यात अजून ऐकून घेण्याची शक्ती नव्हती, म्हणून मी जोरात ओरडलो, हो, मीच हिला असे करण्यासाठी सांगितले होते. कारण मला वाटत होते की तुम्ही मायलेक मिळून माझ्या बाबांच्या सर्व संपत्तीवर कब्जा कराल. म्हणूनच आईला मी माझ्या रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण ती तुला या घरात तिच्यासोबत घेऊन आली होती. त्यामुळे ती गेल्यानंतर मी तुला या घरातून सहज बाहेर काढू शकलो असतो आणि मी सर्वांना सांगू शकलो असतो की हे सर्व माझा आणि माझ्या बाबांचं आहे. खरं तर हे सर्व करण्यामागचे कारण म्हणजे सोनालीची आई आहे. ती सोनालीचं लग्न माझ्यासोबत करून देत नव्हती.
त्यांचे असे म्हणणे होते की जोपर्यंत माझ्या बाबांची सर्व संपत्ती माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत त्या त्यांच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत करून देणार नाहीत. म्हणून मी या सर्व गोष्टी करण्यासाठी मजबूर झालो होतो. या कारणासाठीच मी सोनालीला या सर्व गोष्टी करण्यासाठी सांगितल्या होत्या. मीच तिला सांगितलं होतं की तू आत्तापर्यंत सर्वांचा विश्वास जिंकला आहेस. तू आज आईच्या जेवणामध्ये विष मिक्स कर. एवढेच नाही तर खूप दिवसांपासून ती आईच्या जेवणामध्ये अशा गोष्टी टाकत होती की आईची तब्येत सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्यामागचं कारण असं होतं की तुम्हा लोकांना असे वाटायला हवे की आईला आजारपण आले आहे आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आता काही दिवस थोडे थोडे विष आईच्या जेवणामध्ये मिक्स करून आम्ही तिला मारण्याचा प्लॅन केला होता. का तर तुम्ही लोक इथून निघून जावेत आणि हे सर्व माझं व्हावं. पण माझा प्लॅन अयशस्वी झाला. तेव्हा दादा म्हणाला, अरे तू कोणत्या मातीचा बनला आहेस? तू जसा विचार करत आहे तसं काहीच नाही. पण जर का मी मनात आणले असते तर तुझ्या बाबांना कधीच स्वतःचे बाबा बनवले असते आणि तुला कधीच माझा भाऊ मानला नसता. आणि आईने तर तुला सख्ख्या मुलाप्रमाणे वाढवले. तिने ठरवले असते तर कधीच तिने बाबांना तिच्या मुठीत ठेवले असते आणि सर्व संपत्ती तिने माझ्या नावावर केली असती. पण माझी आणि आईची नियत खराब नव्हती. पण अजूनसुद्धा तुझ्या माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल आणि जर तुला असे वाटत असेल तर मी उद्याच्या उद्या हे सर्व सोडून निघून जाईल. मला या सर्व गोष्टींची काहीच गरज नाही. मला या संपत्तीची किंवा घराची गरज नाही. या सर्व गोष्टी तू तुझ्याकडेच ठेव आणि मी माझ्या आईलासुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईल. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आईने तुझ्यावर सतत प्रेम केलं आहे. एका बाजूला बसलेली आईसुद्धा अश्रू ढाळत होती. तिला माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तेव्हा दादा आणि वहिनी दोघे रडतच त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि मी सुद्धा जिवंत मुडद्याप्रमाणे चालत माझ्या रूममध्ये आलो होतो. तेव्हा माझ्या मागे मागे सोनाली माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, हे सर्व काय चालले आहे? हा सर्व काय तमाशा आहे? उद्या तुझा भाऊ आणि आई इथून निघून जातील तेव्हा किती चांगले होईल. सर्व संपत्ती आणि हे घर तुझं होईल. या सर्व गोष्टीसाठी मी किती तरसत होते. आता माझा आणि माझ्या आईचा प्लॅन यशस्वी होणार. एवढ्या संपत्तीसाठी आणि एवढ्या मोठ्या घरासाठी कधीपासून मी आस लावून बसली होती. शेवटी माझी इच्छा पूर्ण होणार. सोनाली स्वतःशीच बोलत होती. परंतु आता तिचे बोलणे माझ्या हृदयाला टोचत होते. कारण आता माझ्या लक्षात आले होते की सोनालीचे माझ्यावर प्रेम नाही तर तिचे माझ्या संपत्तीवर प्रेम आहे. म्हणून ती एवढी खुश होत आहे. याच कारणाने मी सोनालीला म्हणालो की मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. मला माझ्या भावाला आणि आईला सोडायचं नाही. पूर्ण आयुष्य मी त्यांना चुकीचं समजत आलो आहे. परंतु ते लोक माझ्यासोबत कधीच चुकीचं वागले नाहीत. आता एवढं सर्व घडूनसुद्धा दादा मागे हटण्यासाठी तयार आहे. खरंच त्याची नियत खराब असती तर त्याने माझ्या बाबांच्या संपत्तीवर कब्जा केला असता आणि तो इथून कुठेच गेला नसता. कारण माझ्या बाबांचा सर्व व्यवहार त्याच्या हातात आहे. माझे असे बोलणे ऐकल्याबरोबर सोनाली माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू या कसल्या गोष्टी बोलत आहेस? तू स्वतः काही करू शकत नाहीस. तू स्वतः एवढ्या मोठ्या संपत्तीवर पाणी सोडत आहेस. त्यावर मी सोनालीला म्हणालो, तू माझ्यावर खरं प्रेम करतेस ना? माझ्या या प्रश्नाने सोनाली गोंधळून गेली. मी म्हणालो, तू माझ्या प्रेमाखातर तुझ्या आईला सोड. त्यावर सोनाली म्हणाली, असे नाही होऊ शकत. मी माझ्या आईला कधीच सोडणार नाही. अरे वरून मी माझ्या आईसोबत इथे येईल आणि आपण दोघे लग्न करू. कारण उद्या तुझा दादा, तुझी वहिनी आणि आई हे सर्व लोक इथून निघून जातील. मग हे सर्व तुझे, माझे आणि माझ्या कुटुंबाचे होऊन जाईल. तेव्हा मी म्हणालो की तुझ्या डोळ्यामध्ये लालच स्पष्टपणे दिसत आहे. अशा लालची मुलीचा मी कधी स्वीकार करणार नाही. जी मुलगी माझी संपत्ती मिळवण्यासाठी माझ्याबरोबर प्रेम करण्याचं नाटक करते त्या मुलीबरोबर मी लग्न करणार नाही. मी लगेचच तिला माझ्या घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितले. मी असे म्हणल्याबरोबर तिला प्रचंड राग आला आणि ती रागातच म्हणाली, तू असे नाही करू शकत. तुझ्या प्रेमाखातर मी स्वतःवर आरोप लावून घेतला. मी तुला कधीही सोडणार नाही. मी तुला बदनाम करेल. त्याच वेळी मी सोनालीच्या एक जोरदार कानशिलात मारली आणि म्हणालो, तुझ्यामुळेच मी माझं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि बदनामसुद्धा झालो. आता तू शांतपणे इथून गेली नाहीस तर मी तुला कुठेही तोंड दाखवण्याच्या लायक ठेवणार नाही. नालायक मुली, तू कधीच माझ्यावर खरं प्रेम केलं नाहीस. तुझे प्रेम माझ्यावर नाही तर माझ्या संपत्तीवर होते.
एवढं बोलून मी सोनालीला लगेचच धक्के मारून घरातून बाहेर काढले. एक गोष्ट चांगली झाली की योग्य वेळी मला तिचे खरे रूप समजले. सोनाली घराबाहेर गेल्यावर मी दादा वहिनीच्या रूममध्ये गेलो आणि त्या दोघांची माफी मागितली. दादा म्हणाला, तू माझ्याविषयी जसा विचार करतोस तसा मी अजिबात नाही. मी तुझ्या सख्ख्या भावापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं आहे. तरीही भावा, तू माझ्याविषयी असा चुकीचा विचार केलास. दादा पुढे म्हणाला, मी तुला माफ करेल, परंतु तुला आईची माफी मागावी लागेल. मी आईची माफी मागण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलो. जेव्हा मी तिच्यासमोर हात जोडले तेव्हा तिने थरथरत्या हातांनी माझे हात खाली केले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवले. तेव्हा आईच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या आणि मीही सतत रडत होतो. मी त्यांना एवढे चुकीचं समजत होतो तरीसुद्धा त्यांची माझ्याविषयी कोणतीच तक्रार नव्हती. कदाचित माझ्या सावत्र आईने मला जितके प्रेम दिले तितकेच प्रेम माझ्या आईनेही मला दिले नसते. आणि त्या दिवसापासून सर्व काही हळूहळू ठीक होऊ लागले. माझी आई आणि भावाबद्दल द्वेष माझ्या मनातून पूर्णपणे निघून गेला. माझ्या वहिनीने माझं लग्न तिच्या बहिणीशी करून दिले आणि देवाने मला इतकं यश मिळवून दिलं की मी कधी विचारही केला नव्हता. माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आधी माझे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर प्रशिक्षणासाठी गेलो. त्यानंतर भावाने माझ्या व्यवसायात पैसे गुंतवले आणि आज मी शहरातील एक अव्वल उद्योजक बनलो आहे. यशाच्या शिखरावर माझं नाव घेतलं जातं. हे सर्व माझ्या आईची प्रार्थना, तिचे आशीर्वाद, माझ्या वडिलांच्या प्रेमामुळेच आणि माझ्या भावाच्या मेहनतीचे फळ आहे. पुढे आईवर यशस्वी उपचार करण्यात आले आणि ती पूर्णपणे बरी होऊन आज ती आमच्या कुटुंबासोबत खूप खुश आहे. वहिनींनी मुलाला जन्म दिला असून मी माझ्या बायकोसोबत आनंदी जीवन जगत आहे. एवढा आनंद मिळाल्यावर मला समजले की सर्व सुख माझ्या भावाची आणि माझ्या आईची देणगी आहे आणि आज मला जे काही मिळत आहे ते त्यांच्यामुळेच आहे. पण कदाचित मी सोनालीशी लग्न केलं असतं तर तिने आणि तिच्या आईने मला उद्ध्वस्त केलं असतं. पण देवाने योग्य वेळी माझे डोळे उघडले होते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.